आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सेहर शेख यांना मुंब्रा पोलिसांची नोटीस। विजय होताच मुंब्रा हिरवं कडून टाकू असं वक्तव्य केलं होतं। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 नुसार सेहर शेख यांना नोटीस। मुंब्र्याला हिरवा करायचंय म्हणणं म्हणजे हिंदूंना धमकावण्यासारखं। एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख यांच्या विरोधात सोमय्या आक्रमक। सोमय्यांकडून मुंब्र्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांची भेट। नॉट रिचेबल असलेल्या नगरसेविका सरिता म्हस्केंनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। सेना भवनातील बैठक आणि कोकण भवनात गटस्थापनेवेळी सरिता म्हस्के गैरहजर होत्या। देवदर्शनाला गेल्यानं फोन बंद असल्याचं स्पष्टीकरण। गटामध्ये नाव आलं की पक्षांतर बंदी लागू होणार। गटप्रमुखाच्या आदेशाविरुद्ध गेल्यास नगरसेवक पद जाण्याची शक्यता। निवडणुकीनंतर महिन्याभरात आघाडी किंवा गट नोंदणी करणं बंधनकारक। मीराबाईंदरमध्ये मराठीच महापौर व्हावा अशा आशयाचे बॅनर्स। महापौर मराठीच व्हावा अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू असा मनसेचा इशारा। तर बॅनरमुळे सध्या राजकीय वातावरण तापलं। अमरावतीच्या अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची युती। समितीच्या सभापती पदासाठी भाजप आणि एमआयएमची एकमेकांना साथ। तर राजकीय चर्चेला यामुळे उधाण। मनसेचे मुंबईतल्या 6 नगरसेवकांकडून गट स्थापन। तर शिवतीर्थहून कोकण भवनात जात केली नोंदणी। यशवंत किल्लेदार मनसेचे मुंबई महापालिकेतील गटनेते। भाजप आमदार नारायण कुसेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल। तर पोलीस बंदोबस्तात पैसे वाटतो असा संवाद। बहिणीला निवडून आणण्यासाठी कुसेंनी पैसे वाटप केल्याचाही आरोप। तर कुसेंनी मात्र हे आरोप फेटाळले। सोलापुरात महापौर पदासाठी भाजपच्या 3 आमदारांमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। सोलापूर महापौर पदाचं आरक्षण हे खुल्या प्रवर्गासाठी राखीव। त्यामुळे महापौर पदासाठी जोरदार चढाओढ। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 18 देशांमधून राज्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक। जपान, इटली, नेदरलँड, डेन्मार्क, ऑस्ट्रेलिया या देशांचा यामध्ये समावेश। तर कोकण विदर्भात मोठी गुंतवणूक येणार। दावोसमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। दावोस गुंतवणुकीवर अंबादास दानवेंची ट्विट करत टीका। महाराष्ट्रातलीच कंपन्यांसोबत करार करण्यासाठी दावोसला जाण्याची गरज काय? दानवेंचा सवाल। तर इव्हेंट बाजी थांबवून गुंतवणूक आणि रोजगारावर श्वेतपत्रिका काढा, दानवेंची मागणी। आमच्यासोबत या अशी निमंत्रण पत्रिका पाठवली का? मंत्री संजय शिरसाट यांचा राऊतांना सवाल। तर भाजपसोबत जाऊ मात्र शिंदेसोबत नाही असं वक्तव्य खासदार संजय राऊतांनी केलं होतं। कुणाचाही नाद करा पण देवाभाऊंचा नाही। जयकुमार गोरेंचा शरद पवार गटाचे आमदार अभिजित पाटलांना इशारा। भाजपनं छत्र काढले तर काय होईल असंही वक्तव्य। संजय राऊत यांना मालेगाव अप्पर न्यायालयानं दंड ठोठावलाय। तर 1000चा दंड त्यांना ठोठावण्यात आलाय। तारखेला अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाचा आदेश। तर मंत्री दादा भुसे यांनी दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या दाव्यात हा दंड। मुंबईच्या अंधेरीतील 7 बंगला परिसरामध्ये ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी बॅनर फाडल्याप्रकरणी शिवसेनेचा आरोप। बॅनरवरील एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकरांचा फोटो फाडल्याचा प्रकार। वर्सोवा पोलीस ठाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून तक्रार। महाड नगर परिषदेतील राडा प्रकरणी सुनावणी उद्या होणार। तर सरकारी वकिलांच्या विनंतीनंतर मुंबई उच्च न्यायालयानं सुनावणी पुढे ढकलली। गोगावले यांनी मुलाशी संपर्क साधण्याचं आश्वासन दिलं। त्यानंतर तो आत्मसमर्पण करेल अशी सरकारी वकिलांची माहिती। तर आत्मसमर्पण या ठिकाणी सुनावणीपूर्वीच करावं लागेल असे कोर्टाचे आदेश। लातूर जिल्हा परिषदेच्या 59 जागांपैकी 51 जागांवर भाजप रिंगणात। भाजपची राष्ट्रवादीसोबत उदगीर, जळकोट आणि चाकूर या तालुक्यात युती। जास्तीत जास्त जागा भाजपकडे आहेत। त्यामुळे जिल्ह्यामध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची चिन्ह। अब्दुल सत्तार यांचा मुलगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। तर अंबई जिल्हा परिषदेतनं आमेर सत्तार ही निवडणूक लढवणार।